साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आणि सत्यशोधक शिक्षण व बहुउद्देशीय कार्यकारी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली 5वी भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा रविवारी अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, पुष्पराज चौक, सांगली येथे उत्साहात संपन्न झाली। इयत्ता 3री ते 6वी आणि 7वी ते 10वी अशा 2 गटात झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्फूर्त सहभाग नोंदवत अण्णाभाऊ साठे यांचं जीवन कार्य, भारतीय संविधान, शाहू फुले आंबेडकर यांचे सामाजिक योगदान, वाचन संस्कृती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विकसित भारत यांसारख्या विषयांवर प्रभावी भाषण सादर केले। विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते, युवा कलाकार, विज्ञान माने यांच्या हस्ते झालं। जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शेखर मोहिते, कार्याध्यक्ष सतीश मोहिते तसेच मुख्य संयोजिका शेवंतताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यवाहक, पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव आणि वाचन संस्कृतीला चालना मिळत असल्याचं मत व्यक्त केलं। माणसाच्या आयुष्यात अशा निर्माण केला असा संघर्ष स्वाभिमान आणि साहित्याच्या तेजस्वी सूर्याला माझा विनम्र अभिवादन। आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय आपल्या सर्वांना माझं प्रेम नमस्कार। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायक जीवन या विषयावर माझे विचार मांडणार आहे। मित्रांनो, गरीबी माणसाची पक्की राहून जाऊ शकते पण त्याची जिद्दी राहून घेऊ शकत नाही। याचे जिवंत उदाहरण म्हणजे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील पाटेगाव येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला। त्याचे बालपण दारिद्र्यात गेले। शिक्षणाची प्रचंड आवड असूनही त्यांना परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली, पण त्यांनी आयुष्यात आपले विद्यापीठ मांडले आणि अनुभवातून ज्ञान मिळवले। रोजगारीच्या शोधात त्यांचे कुटुंब मुंबईला आले। पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मजुरी, हमाली आणि अनेक कष्टाची कामे केली, पण या संघर्षातही त्यांनी त्यांची स्वप्ने सोडली नाही। त्यांनी समाजातील कष्ट करून शेवटी उपेक्षित आणि वंचित लोकांचे दुःख आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि त्या वेदनांचे लेखणीच्या ताकद बनल्या। अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, पोवाडे, लावण्या अशा अनेक साहित्य प्रकारात लेखन केले। त्याची प्रत्येक कलाकृती समाजाला जागवणारी होती। त्यांनी लिहिलेली फुटिरा ही कादंबरी मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा मानली जाते। काल 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुष्पराज चौकात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे। त्याच निमित्तानं अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं सत्यशोधक बहुउद्देशीय कार्यकारी संस्था व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचं वक्तृत्व स्पर्धा घेत आहोत। गेले 5 वर्ष आम्ही वार्ड नंबर 10, शाळा नंबर 22 इथे घेत होतो। यावेळेस आम्ही थोडं पत्ताच बदललाय। तर या ठिकाणी आता लहान आणि मोठ्या गटातली एकूण 150 मुलं नाव नोंद केल्यात आणि या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा संपन्न होत आहे। तर या वक्तृत्व स्पर्धेसाठी सत्यशोधक कार्यकारी संस्थाचे अध्यक्ष मारुती आयवळे, सचिव प्रशांत रणधीर सर व त्या सत्यशोधक मधील सर्वच पदाधिकारी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समिती या समितीचे अध्यक्ष अर्जुन कांबळे, या समितीचे सचिव स्वतः मी शेवंता वाघमारे आणि कार्याध्यक्ष शेखर मोहिते, अभिमन्यू भोसले, सतीश मोहिते व सर्व पदाधिकारी, मग गॅब्रिएल तिवडे असतील, आकाश तिवडे असतील, श्यामसंग तिवडे असतील, रंधवा गायकवाड असेल, दादा असतील, ही सगळेजणच या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धेसाठी भरभरून सहकार्य केल्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित वक्तृत्व स्पर्धा संपन्न होत आहे। या वक्तृत्व स्पर्धेत क्रांतिज्योती महिला विकास मंडळ मधल्या संगीता शिंदे मॅडम, सुजाता पवार मॅडम, नंदा कांबळे मॅडम, शोभा कांबळे मॅडम, निर्मला जाधव, स्वाती क्षीरसागर, कविता आयवळे या सगळ्यांनी मिळून या वक्तृत्व स्पर्धेला
सहकार्य करत आहे. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलं बोलत आहे. हे मुलं बोलत्याला बघून आमच्या समितीच्या व मला स्वतःला अध्यक्षांना खूप आनंद झालाय. हा कार्यक्रम असा दरवर्षीच घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी घेतला पाहिजे असं आमच्या अध्यक्षांनी आत्ताच निवेदन केलं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा धन्यवाद देते आणि इथं आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना मी धन्यवाद देते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम, जय लवजी, जय संविधान.